काल ज्यावेळी आम्हाला असं समजलं की सासोली जंगलामध्ये उत्खनन आणि वृक्षतोड होत आहे JCBच्या माध्यमाने, तर ज्यावेळी आम्हाला समजलं त्यावेळी आम्ही सर्व यंत्रणेला म्हणजे वन खातं असेल, महसूल खातं असेल, पोलीस डिपार्टमेंट असेल, सगळ्यांना पहिल्यांदा संपर्क केला आणि वन खाते, पोलीस डिपार्टमेंट, महसूल यांच्या समेत आम्ही ज्या ठिकाणी गेलो त्यावेळी ज्या JCB ऑपरेटरला तिथं ज्यावेळी त्याने फोन केला आणि RFO दोडामार्ग RFOने ज्यावेळी एक फोन केला त्या तुझ्या मालकाला फोन कर म्हणून, त्यावेळी एक तुम्हाला फोन आला, त्याचा आम्ही व्हिडिओ केला, तो तुम्हाला एक ऐकवतो. सगळं झाडं मी सगळं झाडाचा फोटो घेतलेला आहे. साईडला झाडं तोडून साईडला सगळी झाडं लावलेली रस्त्याच्या बाजूने. त्याच्याशिवाय रस्ता बनत नाही धुरी सर. काय सर म्हटलं? त्याच्याशिवाय रस्ता नाही बनणार. नाही मी काय म्हणतो, त्यांचा कंपनीचा कोण आहे तिथं आता? आहे कंपनीत येणार आहे तो इंजिनियर, त्याला विचारलं मी, कोणतरी इंजिनियर पेट्रोल घेऊन येतोय तो. नाही कशाने तुम्हाला म्हटलं की आम्ही त्यांना स्पष्टपणे सांगितलेलं आहे कंपनीला एकही झाड तोडता कामा नये, कारण मागचं मशीन आमचं अडकलं म्हटलं. हे पण अडकणार आता, कारण यांनी बरंच इथं केलेलं आहे. हो सर. मध्ये हॅलो, हा बोला. मशीन न अडकता काय करता येईल मला सांगितलं? नाही साहेब, तसं काही होणार नाही. मागच्या वेळी आमची एक चूक झाली बाबा, आम्ही न चौकशी करता ते दोन सोडलीत माझ्या कालावधीत, त्याचा आम्ही परिणाम आतापर्यंत बघतोय. त्याच्यामुळे त्यांना पण मी 2 मशीन बनवून घेणार आणि हे पण सील करतोय. जी जी मशीन असतील ती सील केली जाईल. नाही पण ते हॅलो, हा बोला. नाही पण ह्याने आता ताजी झाडं तोडली की जुनी म्हणताय? जुनी. आणखी पण एक व्हिडिओ आहे. ठीक आहे, तुम्हाला ह्या व्हिडिओ माध्यमातून समजलं की वृक्षतोड आणि उत्खनन किती दिवस होते, कारण गेल्या वर्षभर उत्खनन वृक्षतोड ही चालू आहे. सदरच्या कामामध्ये वास्तविक पाहता महसूल आणि वन विभागाने मागच्या पत्रकार परिषदेमध्ये आपण बोललो होतो की ह्या जिल्ह्याचे DFO आणि आपले कलेक्टर ह्यांनी पूर्ण सासोलीची येऊन पाहणी स्वतः करावी. हजारो नाही लाखो झाडं तोडलेली आहेत, हजारो ट्रक माती नेलेली आहे, त्याची पूर्ण स्वतः येऊन त्यांनी पाहणी करावी, ही आमची त्यांना तुमच्या माध्यमातून आम्हाला विनंती केली. आणि ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला समजलं असेल की अगोदर पण ह्या व्यक्तीने जे ह्या तालुक्यातले एक मोठे नेते आहेत एका पक्षाचे, आवाज आणि स्वतःचं नावसुद्धा त्यांनी स्वतःच घेतलेलं आहे. सो एक मिनिट, नाव घेऊनच बोला तुम्ही. होय, हे माजी जिल्हा प्रमुख बाबूराव धुरी ह्यांनी स्वतःचं नाव पण घेतलेलं आहे आणि त्यांनी कबूल पण केलं आहे की मागच्या मशीने आपणच दिलेल्या आहेत आणि आताचं सुद्धा मशीन आपलं आहे हे स्वतः त्यांनी कबूल केलेलं आहे. पुढचं मी मनोजकडे.